महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की फेब्रुवारी 20वा हप्ता त्याचबरोबर मार्च 21वा हप्ता आपल्याला नेमके 3000 रुपये एकत्र मिळणार आहेत का गुढीपाडवापर्यंत, त्याचबरोबर मिळणार तर कधी मिळणार, त्याचबरोबर आपण हे बघूया की युद्धाचा परिणाम यावर झाला आहे का, म्हणूनच आपला जो काही वितरण प्रणाली आहे ही बाधित झाली आहे का किंवा आपल्याला उशीर यामुळेच होत आहे का, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठा दिसत। तर ताईंनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। त्याचबरोबर आम्ही 2026-27 पर्यंतचा जो काही निधी आहे एका वर्षाचा याची भरीव तरतूद केलेली आहे, परंतु तरीही आपल्याला विलंब होत आहे, आपल्या वितरणास विलंब होत आहे। फेब्रुवारीचा हप्ता अजूनही आपल्याला मिळालेला नाही। आज 15 ते 16 तारीख होत आलेली आहे, तरीही या हप्त्याचा निधी आपल्याला मिळालेला नाही आहे। त्याचबरोबर मार्चचा निधी सुद्धा आपल्याला मिळत नाही आहे, कारण की खूप उशीर झालेला आहे। आता आपल्याला हा निधी कधी मिळणार आहे, तर बघा गुढीपाडवापर्यंत हा निधी आपल्याला मिळाला पाहिजे, कारण की आज रविवार आहे आणि काल शनिवार होता, त्याप्रमाणे 2 दिवशी आपल्याला जो काही शासन GR आहे तो मिळालेला नाही। पण आता उद्या किंवा परवा या 2-3 दिवसांमध्ये हा शासन निर्णय येऊ शकतो किंवा GR येऊ शकतो आणि त्यानंतरच आपल्याला हा निधी वाटपास सुरुवात होणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत आपला निधी आपल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु आता दोन्ही हप्ते मिळणार आहेत का, तर नाही, असं वाटत नाही आहे की दोन्ही हप्ते आपल्याला एकत्रच मिळणार। आता सध्या पहिले 20वा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला मिळणार आहे गुढीपाडव्यापर्यंत, त्यानंतर मार्चचा हप्ता मिळणार आहे। बघा, निधी आल्यावरही आपल्याला उशीर होत आहे, परंतु सध्या तरी आपल्याला एकच हप्ता मिळण्याची दाट शक्यता सध्या वाटत आहे। आणि एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की खाडी युद्धाचा परिणाम या आपल्या वितरणावर झालेला नाही आहे। आपल्या वितरण जे आहे हे प्रणाली अजून सुरळीत चालू आहे आणि होऊ शकते की या सोमवारपासूनच म्हणजे की उद्यापासूनच आपल्याला निधी वितरण होऊ शकते, कारण की उद्याच शासन निर्णय येणार आणि उद्या संध्याकाळपासूनच आपला शासन जो काही निधी आहे तो आपल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते किंवा मग आता 1-2 दिवस आणखीन विलंब लागणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।